युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी वैभव सर. या व्हिडिओमध्ये आपल्याला इयत्ता 10वीचा गणित भाग 2 मधील पाठ क्रमांक 6 ट्रिग्नोमेट्री किंवा त्रिकोणमिती या पाठाविषयी माहिती घ्यायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला हा पाठ बोर्ड एक्झाम मध्ये 7 मार्कांसाठी किंवा 7 गुणांसाठी येणार आहे आणि हे 7 गुण आपल्याला मिळवण्यासाठी या पाठातील बेसिक संकल्पनांची माहिती करून घेणे आवश्यक आहे मित्रांनो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की कोनावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार मित्रांनो 3: लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण म्हणजेच काय? ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. तर ह्या 3 त्रिकोणाच्या प्रकारापैकी आपल्याला हा पूर्ण पाठ फक्त एकाच त्रिकोणावर अवलंबून आहे, तो म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. तर मित्रांनो, राईट अँगल ट्रायंगल किंवा काटकोन त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापापैकी कोणताही एक कोन किंवा कोणताही एक अँगल 90 अंशाचा किंवा 90 डिग्री किंवा राईट अँगल असेल तर त्या त्रिकोणाला आपल्याला राईट अँगल ट्रायंगल किंवा काटकोन त्रिकोण म्हणता येईल. जर समजून घ्यायचे असेल तर मित्रांनो, या ठिकाणी हा कोन 90 अंशाचा किंवा राईट अँगल आहे आणि ह्याच कोनापासून जो तयार होणारा त्रिकोण असेल मित्रांनो, तर राईट अँगल ट्रायंगल हा असू शकतो. कोणत्याही त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असेल तर हा काटकोन त्रिकोण किंवा राईट अँगल ट्रायंगल असतो मित्रांनो. तर ह्या त्रिकोणामध्ये इन ट्रायंगल ABC तर कोणता कोन 90 अंशाचा आहे? तर अँगल B हा 90 अंशाचा आहे. अँगल B हा 90 अंशाचा आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे याविषयी माहिती मिळालेली आहे. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल मध्ये मित्रांनो हायपोटेनस किंवा कर्ण असतो. तो कर्ण आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. तर कर्ण नेमकं काय असतो? तर राईट अँगलच्या समोरची बाजू म्हणजे काय असतो? कर्ण किंवा हायपोटेनस. राईट अँगल कोणता आहे यामध्ये? राईट अँगल हा B आहे. B या कोणाच्या अँगलच्या समोरील बाजू जो असतो तो आपला कर्ण किंवा हायपोटेनस मित्रांनो. 90 अंशाच्या पुढची बाजू 90 अंश किंवा राईट अँगल असेल मित्रांनो, राईट अँगलच्या समोरची बाजू किंवा अपोजिट साइड जी असते ती साइड म्हणजे काय असते? हायपोटेनस. आणि ह्या आपल्याला ट्रायंगल मध्ये सांगता येईल मित्रांनो की बाजू AC किंवा साइड AC हा हायपोटेनस आहे. जर एक्झाम्पल मध्ये हा त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल आहे का? तर हा त्रिकोण हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याचे कारण की अँगल Q हा 90 अंश आहे. अँगल Q या अँगलच्या समोरील बाजू कोणती? तर PR हा आपल्याला हायपोटेनस आहे असं सांगता येईल मित्रांनो. आणखी एक उदाहरण बघा मित्रांनो. हे XYZ कोणत्या अँगलच्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे मित्रांनो? तर अँगल Y या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे आणि ह्या 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे XZ हा आपल्याला हायपोटेनस आहे मित्रांनो असं सांगता येईल. तर हायपोटेनस नेमकं ओळखायचं कसं मित्रांनो? तर ज्या दोन बाजूपासून 90 अंश तयार झालेला आहे, ज्या दोन बाजूपासून 90 अंश तयार झालेला आहे, दोन्ही बाजू मित्रांनो सोडायच्या. त्या पुढील जी आहे बाजू ती आपला काय असतो? कर्ण किंवा हायपोटेनस. जर अशा प्रकारची आकृती आली, या ठिकाणी 90 अंश A पुन्हा B पुन्हा C, तर अँगल B हा 90 अंश आहे. अँगल B हा कसा तयार झाले बघा? AB आणि BC या दोन्ही बाजू सोडायच्या मित्रांनो. याच्या पुढील जी बाजू आहे तो आपला काय असेल? हायपोटेनस. अशा प्रकारे प्रत्येकाला आपला हायपोटेनस सांगता येईल मित्रांनो. आपल्याला हे उदाहरण कंटिन्यू करायचं मित्रांनो. तर अँगल B म्हणजे 90 अंश आहे. 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे काय असतो? कर्ण असतो. कर्ण कोणता आहे मित्रांनो? AC हा कर्ण आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल मित्रांनो की साइड AC इज द हायपोटेनस. साइड AC इज द हायपोटेनस. म्हणजे आपल्याला काटकोन त्रिकोण कोणता आहे माहिती झालेला आहे मित्रांनो आणि कर्ण कोणता आहे ती सुद्धा माहिती झालेली आहे. त्या पुढील भाग म्हणजे या दोन अँगल पैकी म्हणजे एक तर कंपल्सरी किती आहे मित्रांनो? 90 आहे. शिल्लक किती आहे? अँगल C हे दोन अँगल शिल्लक आहेत मित्रांनो. या दोन अँगल पैकी कोणत्याही एका अँगलची किंमत किंवा एका अँगलच्या ठिकाणी काय असतो? थिटा असतो. थिटा म्हणजे काय मित्रांनो? थिटा म्हणजे या ठिकाणी अँगलचं माप असेल 10 20 30 असे काहीतरी या ठिकाणी थिटा म्हणजे माप असेल मित्रांनो. तर थिटा हा कोणत्या ठिकाणी आलेला आहे? तर थिटा हा अँगल C या ठिकाणी मित्रांनो किंवा अँगल C चे माप मित्रांनो थिटा आहे. ट्रिग्नोमेट्री या पाठातील संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. तर संकल्पनाचा अभ्यास करताना जे 6 रेशिओ आहेत मित्रांनो, ते 6 रेशिओ सिक्वेन्सनं पाठ असणे आवश्यक आहे. त्यामधील पहिला रेशिओ म्हणजे काय असतो मित्रांनो? साइन थिटा. दुसरा रेशिओ मित्रांनो कॉस थिटा. तिसरा रेशिओ मित्रांनो टॅन थिटा. चौथा रेशिओ मित्रांनो कॉट थिटा. पाचवा सेक थिटा आणि हे 6वा मित्रांनो कोसेक थिटा. अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्री हा पूर्ण पाठ मित्रांनो ह्या एवढ्या ट्रायंगलवर आणि पुन्हा ह्या 6 रेषीवर अवलंबून आहे. तर हे 6 रेशिओ सिक्वेन्स क्रमांकाने लक्षात ठेवायचे आहेत.
पहिला साइन थिटा, दुसरा कॉस थिटा, तिसरा टॅन थिटा, चौथा कॉट थिटा, पाचवा सेक थिटा आणि सहावा कोसेक थिटा. तर मित्रांनो या ठिकाणी बेसिक सूत्राविषयी माहिती घेणार आहोत. बेसिक सूत्राची माहिती घेताना मित्रांनो थिटा हा कोणत्या ठिकाणी आहे, तर थिटा हा अँगल सी या ठिकाणी थिटा आहे मित्रांनो. तर त्या थिटाच्या समोरची बाजू मित्रांनो या ठिकाणी थिटाच्या समोरील बाजू म्हणजे ए बी जी आहे ती अपोजिट साइड किंवा समोरील बाजू आहे. अपोजिट साइड आहे मित्रांनो. आणि थिटाच्या जवळ जी बाजू मित्रांनो आहे ती म्हणजे हायपोटेनस, आणि जी बाजू त्या ठिकाणी शिल्लक आहे मित्रांनो त्या बाजूला ऍडजस्टंट साइड असे म्हणायचं. ऍडजस्टंट साइड किंवा लगतची बाजू. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या ए बी बाजू, पुन्हा बीसी, पुन्हा एसी या तिन्ही बाजूला आपल्याला नाव देता आले मित्रांनो. चला बेसिक सूत्राविषयी माहिती घ्यायची आहे. तर बेसिक सूत्रामध्ये साइनच्या समोर थिटा आहे मित्रांनो. तर थिटा जो आहे थिटाच्या साइन मध्ये थिटाच्या अपोजिट साइड घ्यायची मित्रांनो. अपोजिट साइड टू थिटा सोबत मित्रांनो घ्यायची त्या ठिकाणी छेदामध्ये हायपोटेनस. तर साइन थिटा घेतावेळेस मित्रांनो काय घ्यायचं लक्षात ठेवायचं आहे, अपोजिट साइड आणि कर्ण किंवा हायपोटेनस घ्यायचा आहे. तर थिटा कुठे या ठिकाणी सी या ठिकाणी थिटा आहे. तर थिटाच्या समोरची बाजू कोणती या ठिकाणी ए बी. तर ए बी ही बाजू थिटाच्या समोरची आहे मित्रांनो. आणि ह्या त्रिकोणामध्ये कर्ण किंवा हायपोटेनस कोणता आहे, तर साइड एसी हे बेसिक सूत्र मित्रांनो तयार झालेलं आहे. तर बेसिक सूत्रामध्ये या ठिकाणी साइन थिटा, बेसिक सूत्रामध्ये साइन थिटा बरोबर अपोजिट साइड भागिले हायपोटेनस. त्यानंतर कॉस थिटा. तर कॉस थिटा यामध्ये थिटाच्या ऍडजस्टंट साइड भागिले हायपोटेनस हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तर थिटाची ऍडजस्टंट साइड कोणती आहे मित्रांनो, तर बीसी ही थिटाची ऍडजस्टंट साइड आहे मित्रांनो. आणि हायपोटेनस जो आहे तो एसी जशाच तसा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी दोन सूत्र बेसिकचे तयार झाले आहेत मित्रांनो. पुन्हा टॅन थिटा. तर टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड भागिले ऍडजस्टंट साइड, वर अपोजिट साइड भागिले ऍडजस्टंट साइड मित्रांनो. तर या ठिकाणी टॅन थिटा कोणता आहे, सी आहे. सी या ठिकाणी थिटा आहे. तर थिटाच्या अपोजिट साइड कोणती आहे मित्रांनो, तर ए बी ही अपोजिट साइड आहे. आणि थिटा जो आहे लगतची बाजू किंवा ऍडजस्टंट साइड कोणती आहे, बीसी. तर बेसिकचे हे तीन सूत्र वरील 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हे तीन सूत्र पाठ केल्याच्या नंतर हे खालील तीन सूत्र पाठ करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. तर या तिघाची जोडी बनवायची मित्रांनो. जोडी म्हणजे काय बनवायचं, तर सुरुवातीला जोडी कशी बनवायची मित्रांनो, तर साइन थिटा सर्वात वर आहे आणि कोसेक थिटा सर्वात खाली आहे. तर या दूर जी असलेली मित्रांनो रेशो त्या दोघांची एक जोडी बनवायचं आहे. तर साइन थिटाचे सूत्र आपल्याला माहिती आहे. साइन थिटाचे सूत्र काय मित्रांनो, तर अपोजिट साइड भागिले हायपोटेनस. तर साइन थिटाच्या जोडीला कोण आहे मित्रांनो, तर कोसेक थिटा. जर कोसेक थिटाचे सूत्र लक्षात घ्यायचे असेल तर मित्रांनो असे घ्या बघा, ह्या सूत्राला उलट करायचं मित्रांनो. तर अपोजिट साइड भागिले हायपोटेनस. तर ह्या ठिकाणी मित्रांनो वर हायपोटेनस लिहायचं आहे, खाली अपोजिट साइड लिहायचं आहे. तर कोसेक थिटा कोण आपल्याला सी आहे. जर सी थिटा असेल मित्रांनो तर थिटा सी असेल. आणि ह्या त्रिकोणामध्ये हायपोटेनस कोण आहे, एसी. तर वर मित्रांनो या ठिकाणी एसी येईल आणि थिटाच्या समोरची बाजू मित्रांनो या ठिकाणी ए बी येईल. तर ह्या साइनच्या उलट कोण असतो, कोसेक असतो. बघा या ठिकाणी ए बी छेद एसी. तर एसी छेद ए बी म्हणजे जो अंश छेद आहे तो या ठिकाणी छेद अंश झालेला आहे मित्रांनो. कॉस आणि सेकची जोडी तयार करायची मित्रांनो. तर कॉस काय सांगतो, ऍडजस्टंट साइड भागिले हायपोटेनस. या ठिकाणी उलट लिहायचं मित्रांनो. तर हायपोटेनस वर लिहायचा आणि ऍडजस्टंट साइड खाली लिहायच्या मित्रांनो. तर लक्षात घ्या सेक थिटा मध्ये काय म्हणते, त्रिकोणामध्ये हायपोटेनस कोण आहे, एसी हा हायपोटेनस आहे मित्रांनो. आणि थिटाची ऍडजस्टंट साइड कोणती आहे मित्रांनो, तर बीसी ही थिटाची ऍडजस्टंट साइड आहे मित्रांनो. त्यापुढील शेवटची जोडी मित्रांनो, तर ह्या जवळ जे शिल्लक आहेत मित्रांनो त्या दोघांची जोडी बनवा, म्हणजे टॅनची आणि कॉटची. टॅन काय सांगतो मित्रांनो, तर अपोजिट साइड भागिले ऍडजस्टंट साइड. तर उलट लिहा मित्रांनो, वर लिहायचं ऍडजस्टंट साइड भागिले अपोजिट साइड. कुणाची, थिटाची. तर थिटाची ऍडजस्टंट साइड कोणती आहे मित्रांनो, तर बीसी ही थिटाची ऍडजस्टंट साइड आहे मित्रांनो. आणि थिटाची अपोजिट साइड कोणती आहे, ए बी. तर अशा प्रकारे 6 रेशिओ मित्रांनो पाठ करायचे आहेत किंवा लक्षात घ्यायचे आहेत. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. सर्वात वरचा रेशिओ आणि सर्वात खालचा रेशिओ या दोघांची एक जोडी बनवायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर वरून 2 नंबरचा आणि खालून 2 नंबरचा
त्यांची जोडी एक बनवायची आहे. आणि जे शेवटचे मित्रांनो वरून 3 नंबरचा आणि खालून 3 नंबरचा, म्हणजे अशा प्रकारे सर्वात वर या दोघांची जोडी बनवायची आहे. आणि दोघांची जोडी बनल्याच्या नंतर फक्त या ठिकाणी 3 सूत्र लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे या पहिल्या सूत्राचं उलट मित्रांनो या ठिकाणी असते बघा, AB छेद AC, तर AC छेद AB. पुन्हा 2 नंबर सूत्र बघा मित्रांनो, BC छेद AC, त्याच प्रकारे AC छेद BC. आणि हे दोन्ही सूत्र मित्रांनो या ठिकाणी एकमेकांना अपोजिट, म्हणजे AB छेद BC त्याच प्रकारे BC छेद AB. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे सूत्र मित्रांनो आहेत ते बेसिकचे सूत्र आहेत मित्रांनो, हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. सूत्राचा वापर करून आपल्याला 9 सूत्र तयार करायचे मित्रांनो. पण 9 सूत्र लक्षात न ठेवता फक्त 3 सूत्र लक्षात ठेवायचे मित्रांनो. जर 3 सूत्र लक्षात ठेवल्याच्या नंतर पुढील आपल्याला 9 सूत्र लक्षात राहतील. ते कशा प्रकारे मित्रांनो बघा. या सूत्रांना मित्रांनो नाव आहे मल्टिप्लिकेशन. जी जोडी तयार केलेली आहे त्या जोडीचा गुणाकार 1 असतो, लक्षात ठेवायचं. जोडीचा गुणाकार 1 असतो. जी तयार केलेली आहे जोडीचा गुणाकार 1 असतो. गुणाकार 1 असतो. तो कशा प्रकारे मित्रांनो, जोडी कशी तयार केलेली आहे, सर्वात वरचा रेशो आणि सर्वात खालचा रेशो, म्हणजे ह्या दोघांची जोडी तयार केलेली आहे. पहिली जोडी साइन थिटा आणि कॉसेक थिटा, या दोघांचा गुणाकार 1 असतो मित्रांनो. म्हणजे साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. हा 1 कशा प्रकारे याला पहिले समजून घ्या मित्रांनो. साइन थिटा, तर साइन थिटाची आपल्याला किंमत माहिती आहे मित्रांनो. तर साइन थिटा म्हणजेच काय, अपोजिट साइड भागिले हायपोटेनस गुणाकारामध्ये. आणि कोसेक थिटा म्हणजेच काय, हायपोटेनस भागिले अपोजिट साइड. आणि या दोघांचा गुणाकार केल्यानंतर अपोजिट साइड मित्रांनो काय होते, या ठिकाणी कटते बघा. पुन्हा हायपोटेनस काय मित्रांनो या ठिकाणी कटतो. पुन्हा शेवटी एकी एक मित्रांनो, आणि या ठिकाणी एकी एक. जर 1 ने 1 ला मित्रांनो भागले असता, उत्तर शेवटी किती मित्रांनो या ठिकाणी 1 येते. त्या गुणिले कोसेक थिटा बरोबर 1 हे आपल्याला सूत्र सांगता येईल. त्याच प्रकारे जसं या दोघांच्या जोडीपासून सूत्र तयार झाले मित्रांनो, 2 नंबरची जोडी म्हणजे वरून 2 नंबर आणि खालून 2 नंबर, या दोघांच्या जोडीचा गुणाकार 1 असतो. म्हणजे तो कसा, कॉस थिटा इंटू सेक थिटा बरोबर 1. तर लक्षात घ्या मित्रांनो, कॉस थिटा काय असतो, कॉस थिटा म्हणजे ऍडजस्टंट साइड आणि भागिले हायपोटेनस इंटू सेक थिटा म्हणजे काय, हायपोटेनस भागिले ऍडजस्टंट साइड मित्रांनो. तर ह्या दोघांची क्रिया केली असता ए मित्रांनो कटतो, एच कटतो मित्रांनो, शेवटी काय असतो 1 असतो बघा. त्याच प्रकारे मित्रांनो तिसरी जोडी कोणती आहे बघा, तर टॅन थिटा आणि कॉट थिटा. टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1. हे फक्त एकच वाक्य लक्षात राहू द्यायचं मित्रांनो. हे एकच वाक्य आपल्याला 9 सूत्र पाठ करून देते. ते म्हणजे कशा प्रकारे, जोडीचा गुणाकार 1 असतो. आणि जोडी आपण सुरुवातीला बेसिक मध्ये बघितलेली आहे. पहिला कोण असतो, साइन थिटा. दुसरा कोणता असतो, कॉस. तिसरा टॅन. चौथा कॉट. पाचवा सेक. आणि 6वा कोणता असतो, कोसेक. तर जोडी कशी बनवायची मित्रांनो, सर्वात वरच्या रेशो सर्वात खालचा रेशो जोडी किती मित्रांनो 1 तयार झालेली आहे. सर्वात वरचा रेशो सर्वात खालचा रेशो जोडी क्रमांक 1. पुन्हा कॉस थिटा वरून 2 नंबर खालून 2 नंबर, म्हणजे ह्या दोघांची जोडी मित्रांनो जोडी क्रमांक 2. आणि जे शिल्लक आहे मित्रांनो जवळजवळ ती जोडी क्रमांक 3. तर ह्या दोघांचा गुणाकार 1 असतो. जोडीचा गुणाकार 1 असतो. साइनची किंमत काढायची असेल तर हा गुणाकारातला कोसेक कुठे जाते मित्रांनो, इकडं भागाकारामध्ये. तर ह्या ठिकाणी शिल्लक काय असते, साइन थिटा बरोबर 1 भागिले कोसेक थिटा. आणि जर स्पेशल कोसेकची किंमत काढायची असेल तर गुणाकारातला साइन थिटा भागाकारामध्ये. तर कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. फक्त एकच सूत्र मित्रांनो पाठ असेल तर हे 2 सूत्र पाठ करण्याची आवश्यकता नाही. त्याच प्रकारे जर कॉसची किंमत काढायची असेल तर सेक गुणाकारातले भागाकारामध्ये न्या मित्रांनो. कॉस थिटा बरोबर 1 ला 1 जशाच तसे मित्रांनो गुणाकाराचे भागाकारामध्ये. त्याच प्रकारे सेक थिटा स्पेशल किंमत मित्रांनो काढायची असेल तर कॉस गुणाकारातले भागाकारामध्ये म्हणजे 1 कॉस थिटा. त्याच प्रकारे मित्रांनो जर टॅनची किंमत काढायची म्हणले तर गुणाकारातले भागाकारात कॉट नाही मित्रांनो. टॅन थिटा बरोबर 1 कॉट थिटा. त्याच प्रकारे कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. तर मित्रांनो या पाठातील अतिशय महत्वाचे फक्त 3 सूत्र आहेत मित्रांनो. ते सूत्र म्हणजे पायथागोरस थेरम आपल्याला सर्वांना माहिती आहे. पायथागोरस थेरम काय सांगतो, काटकोन त्रिकोणात इन राईट अँगल ट्रायंगल
जर आपण पी क्यू आर हा राईट अँगल ट्रायंगल समजला मित्रांनो, किंवा राईट अँगल 90 अंश आहे मित्रांनो, तर 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे काय असतो, हायपोटेनस, आणि थिटा म्हणजे कोण असेल, आर. थिटाच्या समोरची बाजू म्हणजे अपोजिट साइड, आणि थिटाच्या जी जवळ बाजू असेल चिटकून मित्रांनो ती आहे ऍडजसंट साइड. तर पायथागोरस काय सांगतो मित्रांनो, तर कर्णाचा वर्ग आहे तर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज एवढा असतो. हायपोटेनसचा वर्ग बरोबर साइडचा वर्ग प्लस साइडचा वर्ग. हायपोटेनसचा वर्ग बरोबर अपोजिट साइडचा वर्ग प्लस ऍडजसंट साइडचा वर्ग. हा पायथागोरस थेरमनुसार मित्रांनो आपल्याला असे लिहिता येईल. तर ह्या एकाच नियमापासून आपल्याला 3 सूत्र तयार होतात मित्रांनो. ते कशा प्रकारे बघा. नियम काय सांगतो, हायपोटेनसचा वर्ग बरोबर अपोजिट साइडचा वर्ग प्लस ऍडजसंट साइडचा वर्ग. या सर्वांना हायपोटेनसच्या वर्गाने भागले असता उत्तर काय मिळते मित्रांनो लक्षात घ्या. त्या दोघांचा वर्ग आहे मित्रांनो, तर या ठिकाणी त्या दोघांना एकाच कंसात मित्रांनो लिहायचा आहे. कंसाचा वर्ग पुन्हा वर्ग दोन्हीला आहे मित्रांनो, तर एकच वर्ग करा मित्रांनो कंसाचा. पुन्हा ऍडजसंट साइड पुन्हा हायपोटेनस कंसाचा वर्ग. म्हणजे आपण काय केलं मित्रांनो, तर या दोन्ही संख्येला वर्ग आहे. म्हणजे घातांकाचा नियम कोणता वापरलेला आहे, तर जर एकाच कंसामध्ये त्याचा वर्ग असेल तर तो वर्ग आपल्याला वाटून देता येतो. किंवा हायपोटेनस मित्रांनो कॅन्सल, शिल्लक किती आहे, 1 शिल्लक आहे बघा. म्हणजे 1 चा वर्ग काय असेल, 1 बरोबर. या ठिकाणी अपोजिट साइड आणि हायपोटेनस लक्षात घ्या मित्रांनो. अपोजिट साइड आणि हायपोटेनस जो आहे ही संख्या जाऊन मित्रांनो त्या ठिकाणी साइन थिटा हा येईल, साइन थिटा. पण वर्ग मित्रांनो लिहा या ठिकाणी, प्लसला प्लस. ऍडजसंट साइड भागिले हायपोटेनस म्हणजेच काय मित्रांनो, ऍडजसंट साइड भागिले हायपोटेनस म्हणजे काय मित्रांनो, कॉस थिटा आणि वर्गला वर्ग. तर अशा प्रकारे पहिलं सूत्र अतिशय महत्वाचं तयार झालेलं आहे मित्रांनो. पण ह्याच नियमाला आपण जसं हायपोटेनसच्या वर्गाने भागले होते मित्रांनो, त्याच प्रकारे आपण जर अपोजिट साइडच्या वर्गाने भागले असतात काय होईल बघा मित्रांनो. पायथागोरस या नियमाला आपण जर अपोजिट साइडच्या वर्गाने भागले असता उत्तर काय मिळते मित्रांनो लक्षात घ्या. त्या दोघाचा वर्ग असेल तर एकाच कंसात संख्या लिहून मित्रांनो वर्ग करू शकता. अशा प्रकारे वर्ग आपण केलेला आहात. पुन्हा हायपोटेनस भागिले अपोजिट साइड, तर हायपोटेनस भागिले अपोजिट साइड या ठिकाणी शेवटी मित्रांनो हायपोटेनस भागिले अपोजिट साइड म्हणजेच काय, कोसेक थिटा. तर या ठिकाणी आपल्याला कोसेक थिटाचा वर्ग आलेला आहे. बरोबरला बरोबर. अपोजिट साइड पुन्हा अपोजिट साइड एक मित्रांनो, 1 चा वर्ग मित्रांनो 1 येईल, प्लसला प्लस द्या मित्रांनो. ऍडजसंट साइड भागिले अपोजिट साइड, ऍडजसंट साइड भागिले अपोजिट साइड म्हणजेच काय असतो, कॉट असतो मित्रांनो, कॉट थिटा पण वर्गाला वर्ग. अशा प्रकारे दुसरी महत्वाची सूत्र तयार झालेले आहे. हायपोटेनसचा वर्ग बरोबर अपोजिट साइडचा वर्ग प्लस ऍडजसंट साइडचा वर्ग. एकदा आपण मित्रांनो हायपोटेनस भागल्या होत्या मित्रांनो, पुन्हा अपोजिट साइडने डिवाइड केलं होतं मित्रांनो. या ठिकाणी ऍडजसंट साइडनं च्या वर्गानं प्रत्येकाला डिवाइड करायचं आहे. उत्तर काय मिळते लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे एकंदरीत मित्रांनो सांगायचं कसं, जरी तुमच्या लक्षात मित्रांनो सूत्र राहत नसतील तरी आपण अशा प्रकारे सूत्र करू शकता मित्रांनो. तर आपल्याला बेसिकचे 6 सूत्रे प्लस गुणाकाराचे म्हणजे जोडीचा गुणाकार 1 असतो त्या ठिकाणचे 9 सूत्रे, पुन्हा या ठिकाणी हे 1 सूत्र, वर्गाचे 2 आणि हे 3 या ठिकाणचे मित्रांनो 3 सूत्रे आणि शेवटचे 2 आता सांगत आहे मित्रांनो. असे एकंदरीत 20 सूत्र मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. 20 सूत्रापेक्षा अतिरिक्त कोणतंही सूत्र या ठिकाणी नाही मित्रांनो. त्यामध्ये 2 सूत्र आहे मित्रांनो, म्हणजे टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा आणि कॉट थिटा बरोबर मित्रांनो या टॅनच्या उलट बघा, साइन कुठं आहे मित्रांनो, वर आहे, तो खाली लिहायचा मित्रांनो, आणि कॉस कुठं आहे, खाली आहे मित्रांनो, कुठं लिहायचं वर. त्या दोन सूत्रांना नेमकं कशा प्रकारे आले मित्रांनो ते समजून घ्या बघा. तर साइन थिटा, तर साइन थिटा भागिले कॉस थिटा ची साइन थिटाची मित्रांनो किंमत किती आहे बघा, अपोजिट साइड भागिले हायपोटेनस. पुन्हा कॉस चा जो आहे, कॉस ची किंमत किती मित्रांनो या ठिकाणी ऍडजसंट साइड भागिले हायपोटेनस. या ठिकाणी डिवाइड जर मेन असेल मित्रांनो तर मांडणी काय करता बघा, सर्वात वर आणि सर्वात खाली या दोघांचा गुणाकार वर करता मित्रांनो. अपोजिट साइड गुणिले हायपोटेनस भागिले या ठिकाणी शिल्लक किती आहे मित्रांनो, हायपोटेनस गुणिले ऍडजसंट साइड. हे हायपोटेनस मित्रांनो कॅन्सल, शिल्लक किती शेवटी अपोजिट साइड भागिले ऍडजसंट साइड आणि हाच आपला कोण मित्रांनो टॅन आहे बघा. अपोजिट साइड भागिले ऍडजसंट साइड हाच आपला मित्रांनो टॅन आहे, त्यामुळे टॅन या ठिकाणी आपण लिहू शकता मित्रांनो टॅन.
टॅन थिटा. त्याच प्रकारे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, कॉट थिटा बरोबर कॉस थिटा भागिले साइन थिटा. तर ते कशा प्रकारे येते मित्रांनो, तर कॉस थिटा म्हणजेच काय मित्रांनो, तर ऍडजस्टंट साइड भागिले हायपोटेनस हे मेन डिवाइड मित्रांनो. पुन्हा साइन ची किंमत किती मित्रांनो, तर अपोजिट साइड भागिले हायपोटेनस. जर याला व्यवस्थित सोडवल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात वर कोण आहे, सर्वात वर ऍडजस्टंट साइड आणि हायपोटेनस या दोघांचा गुणाकार मित्रांनो अंशात करा आणि जे शिल्लक आहे ते काय मित्रांनो छेदामध्ये करा. पुन्हा हायपोटेनस कॅन्सल मित्रांनो, शिल्लक किती आहे, ऍडजस्टंट साइड भागिले अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड भागिले अपोजिट साइड म्हणजे काय असतो, कट असतो. म्हणजे या दोघांची किंमत सोडल्यानंतर मित्रांनो एवढी आलेली आहे आणि ही किंमत कोणाची आहे, कॉटची. अशा प्रकारे एक्स्ट्रा 2 सूत्र आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 हे फक्त एवढ्या सूत्रावर आपल्याला सोडवता येते मित्रांनो. प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये पहिला क्वेश्चन मित्रांनो, साइन थिटा बरोबर 725 देन फाइंड द कॉस थिटा अँड टॅन थिटा. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गिव्हनचा भाग कोणता आहे, तर साइन थिटा हा 725 दिलेला आहे. तर जो भाग दिलेला आहे तो लिहायचा मित्रांनो. साइन थिटा बरोबर 725 हा आपल्याला गिव्हनचा भाग आहे, दिलेला आहे मित्रांनो. तर साइन आपल्याला माहिती आहे मित्रांनो, काढायचं कोणतं आपल्याला, कॉस. पुन्हा मित्रांनो काय करायचंय, टॅन हे काढायचं आहे किंवा त्यात कॉसची आणि टॅनची किंमत काढायची आहे मित्रांनो. तर लक्षात घ्यायचं मित्रांनो, दिलेला कोणता आहे, साइन, काढायचं कोण, कॉस. तर ह्या एवढ्या सूत्रामध्ये मित्रांनो दिलेला कोणता रेशिओ आहे आणि काढायचा कोणता रेशिओ आहे ते लक्षात घ्यायचं मित्रांनो आणि ते सूत्र आपल्याला वापरायचं आहे. साइन माहिती आहे आणि कॉस काढायचा आहे म्हणजे आपल्याला मित्रांनो हे सूत्र वापरायचं आहे. तर साइन थिटा चा वर्ग प्लस कॉस थिटाचा वर्ग बरोबर 1. तर साइनची किंमत किती मित्रांनो, तर साइनची किंमत 725 कंसाचा वर्ग लिहा मित्रांनो प्लस कॉसचा वर्ग थिटा बरोबर 1. तर 7चा वर्ग मित्रांनो, हा वर्ग 7चा करा, पुन्हा 25चा, 7चा वर्ग 49, 25चा वर्ग 625 मित्रांनो, पुन्हा कॉसला कॉस, वर्गला वर्ग, पुढे 1 ला 1 लिहा मित्रांनो. तर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो बरोबर इक्वल चिन्ह ह्या ठिकाणी आहे. बरोबरच्या इकडे डावीकडे जेवढ्या संख्या आहेत मित्रांनो त्या सर्वांच्या खाली 625 नाही मित्रांनो, त्यामुळे भागाकाराचे गुणाकार करायचे नाही. जर बरोबरच्या डावीकडे जेवढ्या संख्या असतील त्या सर्वांच्या खाली म्हणजे अशा प्रकारे जर भागिले असते मित्रांनो तर 625 भागाकारातलं गुणाकारात लिहिता आला असतं मित्रांनो. पण जे 625 ही जी संख्या आहे मित्रांनो फक्त काय आहे, 49च्या छेदामध्ये आहे. या कॉसचा आणि संख्येचा काही संबंध नाही, त्यामुळे भागाकारातले गुणाकारात करायचे नाही असे बरेच विद्यार्थी चूक करतात मित्रांनो. तर हा पूर्ण अपूर्णांक कसा आहे, प्लस आहे. प्लसचा मित्रांनो काय आहे, त्या ठिकाणी मायनस. तर शिल्लक काय बघा, कॉसचा वर्ग थिटा बरोबर 1 मित्रांनो, हा प्लसचा मायनस 49/625. तर ह्या ठिकाणी फ्रॅक्शन आहे मित्रांनो आणि ह्या 1 या अंकाच्या खाली काय म्हणजे काय असतो, 1 असतो. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा फ्रॅक्शन तयार झालेला आहे. आणि या दोन फ्रॅक्शनची काय मित्रांनो वजाबाकी, दोन फ्रॅक्शनची वजाबाकी ही तिरपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करायची असते. तर कॉसचा वर्ग जशास तसा मित्रांनो, तर 625 या दोघांचा गुणाकार, पुन्हा मायनस जशास तसा मित्रांनो 49 आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये 625 तर शेवटी मित्रांनो कॉसचा वर्ग थिटा बरोबर या दोघांची वजा करा मित्रांनो. तर 5 तून 9 जाणार नाही, तर ह्या ठिकाणचा ह्या ठिकाणी घ्या मित्रांनो, 15 बनले, 15 तून 9 गेले मित्रांनो तर 6 झाले. पुन्हा 1 तून 4 नाही जाणार नाही मित्रांनो, तर 6 मधला 1 घ्या म्हणजे 11 तून 4 कमी करा मित्रांनो, 7 शिल्लक राहिले. पुन्हा मधील 1 कमी झाला मित्रांनो, म्हणजे शिल्लक किती आहे, 5 आहे. आणि छेदामध्ये 625 जशास तसे मित्रांनो. ची किंमत काढायची आहे, वर्गाचा काही संबंध नाही, वर्गाचं वर्गमूळ मित्रांनो त्या ठिकाणी करा. 576 चं वर्गमूळ मित्रांनो 24 येईल आणि 625 चं वर्गमूळ मित्रांनो 25 येईल. तर अशा प्रकारे कॉस ची किंमत आलेली आहे 24/25. आता आपल्याला पुढे मित्रांनो टॅन ची किंमत काढायची आहे. जर टॅन ची किंमत काढायची असेल मित्रांनो आपल्याला नेमकं माहिती काय बघा, टॅन ची किंमत काढायची आहे. माहिती कोण आहे, साइन थिटाची किंमत माहिती आहे आणि कॉस ची किंमत माहिती आहे. तर सूत्र ह्या ठिकाणी हे सूत्र वापरा मित्रांनो, टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. तर साइन ची किंमत माहिती आहे मित्रांनो, तर साइन ची किंमत 725 ही साइन ची किंमत आलेली आहे. हे मेन डिवाइड मित्रांनो. पुन्हा कॉस ची किंमत किती आहे, 24/25. जर अशा प्रकारे अंश छेद पुन्हा भागिले अंश छेद अशा प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी अपूर्णांक बनल्याच्या नंतर सर्वात वरचा आणि सर्वात खालची जी संख्या असते
त्या दोघांचा गुणाकार वर करा मित्रांनो. 7 गुणिले 25 भागिले 25 गुणिले 24. तर मित्रांनो हे 25 25 काय मित्रांनो कॅन्सल होईल बघा. शेवटी किती आलेलं आहे 724. तर अशा प्रकारे टॅनची किंमत सुद्धा आपल्याला काढता आलेली आहे 724. टॅन थिटा बरोबर 304 आणि काय काय सांगितलं मित्रांनो सेक थिटा. तर दिलेली किंमत कोणती आहे टॅन थिटा, काढायची कोणती मित्रांनो सेक थिटा. तर त्या दोन्ही जो रेशिओ आहे मित्रांनो ते एकाच सूत्रामध्ये आहेत का लक्षात घ्या मित्रांनो. टॅन दिला आहे, टॅन दिला आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला सेक माहिती पाहिजे, सेक या ठिकाणी आलेलं नाही म्हणजे हे सूत्र आपल्याला वापरता येणार नाही. पुन्हा बघा मित्रांनो टॅन काय टॅन टॅन या ठिकाणी टॅन नाही मित्रांनो. पुन्हा ह्या ठिकाणी टॅन थिटा नाही मित्रांनो. तर टॅन थिटा ह्या ठिकाणी आलेला आहे. टॅन थिटा आला असेल मित्रांनो तर आपल्याला काढायचं कोण सेक. तर एका सूत्रात जे रेशिओ माहिती आहे, एका सूत्रामध्ये जो रेशिओ माहिती आहे आणि जो रेशिओ काढायचा आहे मित्रांनो ते दोन्ही रेशिओ एका सूत्रात असायला पाहिजे. तर टॅन माहिती आहे, सेक काढायचा आहे. तर टॅन आणि सेक सूत्रामध्ये एकाच नाहीत मित्रांनो, त्यामुळे ती सूत्र वापरायचं नाही. पुन्हा टॅन कुठे आहे मित्रांनो, तर टॅन ह्या सूत्रामध्ये आहे मित्रांनो. टॅन आहे मित्रांनो, पुन्हा सेक सुद्धा आहे. तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी टॅन थिटा जो रेशिओ दिलेला आहे मित्रांनो ते लिहायचा आहे. आणि हा भाग म्हणजे काय असतो गिवनचा भाग असतो मित्रांनो, गिवनचा. टॅन थिटा बरोबर 304. सूत्र कोणतं आहे तर 1 प्लस टॅनचा वर्ग थिटा बरोबर सेकचा वर्ग थिटा. तर मित्रांनो टॅनची किंमत माहिती आहे आणि सेकची किंमत आपल्याला काढायची आहे. 1 ला 1 मित्रांनो टॅनची किंमत या ठिकाणी ठेवा मित्रांनो 304 कंसाचा वर्ग पुन्हा पुढे शिल्लक सेकचा वर्ग थिटा जशाच तसा. मग 1 ला 1 प्लस ला प्लस 3 चा वर्ग मित्रांनो 9 आणि 4 चा वर्ग 16. पुढे सेक्स ला सेक वर्गला वर्ग थिटाला थिटा मित्रांनो. या ठिकाणी अपूर्णांक तयार झालेला आहे. अपूर्णांक तयार झाल्याच्या नंतर लक्षात घ्या मित्रांनो अपूर्णांकाची काय बेरीज. या ठिकाणी अपूर्णांकाच्या खाली म्हणजे 1 च्या खाली काय म्हणजे काय असतो 1 असतो. तर लक्षात घ्या मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज 1 16 16 म्हणजे या दोघांचा गुणाकार तिरपा गुणाकार मित्रांनो. प्लस ला प्लस 9 1 9 आणि जो छेद आहे छेदाचा गुणाकार छेदामध्ये 16 1 16. पुन्हा शिल्लक मित्रांनो या ठिकाणी सेक थिटाचा वर्ग जशाच तसा. 16 आणि 9 दोघांची मित्रांनो बेरीज करा तर 25/16 सेकचा वर्ग थिटा जशाच तसा. वर्गाचं मित्रांनो वर्गमूळ येईल या ठिकाणी 25/16. पुढे सेकला सेक थिटा मित्रांनो कारण वर्गाचं वर्गमूळ झालेलं आहे पुन्हा वर्ग लिहायचा नाही. 25चं वर्गमूळ मित्रांनो 5 आणि 16चं वर्गमूळ किती मित्रांनो 4. तर सेक थिटाची किंमत मित्रांनो 5/4 आलेली आहे. आता काढायला काय सांगितलं मित्रांनो टॅन माहिती आहे, सेक माहिती आहे, काढायचं कोण कॉस काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काढायचं कोण कॉस काढायचं आहे. तर कॉस नेमकं कोणत्या कोणत्या सूत्रामध्ये आहे लक्षात घ्या मित्रांनो. कॉस नाही सूत्र वापरायचं नाही मित्रांनो. कॉस नाही सूत्र वापरायचं नाही. कॉस आहे काय कॉस आहे मित्रांनो पण सोबत कोण पाहिजे साइन. साइनची किंमत आपल्याला माहिती नाही त्यामुळे हे सूत्र वापरायचं नाही. तर कॉस आहे का कॉस नाही मित्रांनो सूत्र वापरायचं नाही. कॉस ह्या ठिकाणी मित्रांनो आणि ह्या ठिकाणी कॉस असेल आणि हे सूत्र का वापरायचे कारण सोबत कोण आहे सेक आणि सेकची किंमत आपल्याला माहिती आहे मित्रांनो 5/4. तर सूत्र कोणतं वापरायचं मित्रांनो कॉस थिटा इंटू सेक थिटा बरोबर 1. कॉसला कॉस थिटा थिटा इंटू सेक थिटा म्हणजे काय मित्रांनो 5/4 किंमत या ठिकाणी ठेवा. पुढे बरोबर 1 ला 1 मित्रांनो. तर अतिशय महत्वाची लक्षात ठेवा गोष्ट मित्रांनो दोघांचं चिन्ह कोणता आहे गुणाकार. जर गुणाकार असेल तर काय असतो त्या ठिकाणी छेदामध्ये जी संख्या आहे ती त्या ठिकाणी वर जाऊन तिकडे मित्रांनो अंशामध्ये होऊ शकते. थिटा बरोबर पुढे मित्रांनो 1 आहे ही भागाकाराची संख्या गुणाकारामध्ये गुणाकाराची संख्या भागाकारामध्ये. अशा प्रकारे कॉस थिटा बरोबर 1/4/4/5. तर आपल्याला शेवटचं उत्तर मिळालेलं आहे. सेक थिटा म्हणजे 5/4 आणि कॉस म्हणजे 4/5. कॉट थिटाची किंमत दिली आहे 40/9. कॉट थिटा दिलेला आहे काढायला कसं सांगितलं मित्रांनो कॉस सेक. तर कॉट थिटा लक्षात घ्या मित्रांनो कॉट थिटा कुठे कुठे आहे तर कॉट थिटा ह्या ठिकाणी आहे. तर कॉट थिटा ह्या ठिकाणी असून सूत्र वापरायचे की नाही वापरायचं तर कॉट आपल्याला दिलेलं आहे काढायचं कोण कॉसेक. कॉट आणि कॉसेक कोणत्याही एका सूत्रात नाही मित्रांनो त्यामुळे हे सूत्र वापरायचं नाही. पुन्हा कॉट कोणत्या सूत्रात लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी कॉट आहे पण कॉट सोबत कोण पाहिजे आपल्याला कोसेक पाहिजे. या ठिकाणी कोण आहे टॅन सूत्र वापरायचं नाही. कॉट कुठे आहे कॉट या ठिकाणी शेवटी आहे. कॉट आहे मित्रांनो माहिती आहे आणि कॉसेक काढायचं आहे म्हणजे ह्या सूत्र वापरायचं आहे. म्हणजे हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. कारण असं की मित्रांनो कॉटची किंमत माहिती आहे आणि कॉसेकची किंमत काढायचं आहे. दोन्ही जे रेशिओ आहेत मित्रांनो एका सूत्रामध्ये आहेत. तर तुम्ही या ठिकाणी हे सूत्र वापरायचं सुरुवातीला 1 प्लस कॉटचा वर्ग थिटा बरोबर कॉसेकचा वर्ग थिटा. तर कॉसेक 1 प्लस कॉटची किंमत 40/9 आहे. पुन्हा कॉसेकला कॉसेकचा वर्ग थिटाला थिटा मित्रांनो. अपूर्णांकाचा काय ठिकाणी बेरीज आहे 9 1 9 प्लस या ठिकाणी 40 1
40 भागिले 9 एक 9. पुढे मित्रांनो कॉसेकचा वर्ग थिटा 40 9 मित्रांनो या ठिकाणी 49/9 मित्रांनो. पुढे कॉसेकला कॉसेक वर्गाला वर्ग वर्गाचं वर्गमूळ मित्रांनो 49/9. पुढे मित्रांनो कॉसेक थिटा जशास तसा 49चं वर्गमूळ मित्रांनो 7 आणि 9चं वर्गमूळ मित्रांनो 3. तर कॉसेक थिटा मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे 703 आलेला आहे. कॉसेक ची किंमत माहिती आहे मित्रांनो. आपला काढायचं कोण आहे साइन थिटा काढायचा आहे. तर कॉसेक आणि साइन कोणत्या एका सूत्रामध्ये बघा मित्रांनो. तर कॉसेक आणि साइन ह्या सूत्रामध्ये मित्रांनो. तर हे सूत्र या ठिकाणी वापरा मित्रांनो. साइन थिटा इंटू कोसेक थिटा बरोबर 1. आपला साइन ची किंमत काढायची आहे. तर कॉसेक ची किंमत माहिती आहे. तर कॉसेक ची किंमत 703 आहे मित्रांनो. ही या ठिकाणी किंमत लिहून घ्यायची आहे 703. पुन्हा 1 ला 1 भागाकाराची संख्या गुणाकारात संख्या भागाकारात म्हणजे साइन थिटा बरोबर 1 गुणिले 3 भागिले 7. तर साइन थिटा बरोबर 3 1 3 7 ला 7. अशा प्रकारे आपल्याला तिसरं गणित मित्रांनो सोडवता येते. या ठिकाणचे प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो. तर चे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करताना जास्तीत जास्त रेशिओ साइन आणि कॉस मध्ये असायला पाहिजे मित्रांनो. तर इक्वलच्या पुढील मित्रांनो बाजू राईट हँड साइड आणि ह्या ठिकाणची बाजू म्हणजे काय लेफ्ट हँड साइड. तर लेफ्ट हँड साइड जशाच तशी मित्रांनो लिहायची आहे. लेफ्ट हँड साइड कशी आहे मित्रांनो. तर साइनचा वर्ग थिटा प्लस कॉस थिटा भागिले कॉस थिटा. तर अशा प्रकारे लेफ्ट हँड साइड जशाच तशी लिहायची मित्रांनो. तर लेफ्ट हँड साइड मध्ये काही गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी कोणती या ठिकाणी सूत्र कोणतं बसते मित्रांनो त्या ठिकाणी सूत्राचा वापर करायचा आहे. आणि शेवटी उत्तर आपलं मित्रांनो सेक थिटा यायला पाहिजे. तरच आपल्या या ठिकाणी फ्रॅक्शन तयार झालं आहे मित्रांनो. या ठिकाणी फ्रॅक्शन नाही म्हणजे काय मित्रांनो ठिकाणी काय करा 1 लक्षात घ्या. बरोबर. तर 2 अपूर्णांकाची 2 फ्रॅक्शनची बेरीज करताना तिरपा गुणाकार करता मित्रांनो. साइनचा वर्ग थिटा 1 साइनचा वर्ग थिटा मित्रांनो. प्लसला प्लस कॉस इंटू कॉस म्हणजे 2 वेळेस सारखी संख्या असेल गुणाकारानंतर त्याचा काय करता मित्रांनो वर्ग. कॉस इंटू कॉस म्हणजे कॉसचा वर्ग थिटा भागिले छेदामध्ये गुणाकार छेदामध्ये कॉस थिटा 1 कॉस थिटा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला साइनचा वर्ग थिटा प्लस कॉसचा वर्ग थिटा भागिले कॉस थिटा आलेला आहे. बरोबर मित्रांनो. साइनचा वर्ग प्लस कॉसचा वर्ग या ठिकाणी सूत्र असेल बघा. तर साइनचा वर्ग प्लस कॉसचा वर्ग बरोबर काय मित्रांनो 1. वर्ग प्लस कॉसचा वर्ग झाला मित्रांनो. या ठिकाणी काय किंमत 1 येईल मित्रांनो. छेदामध्ये कॉसला कॉस थिटाला थिटा. कॉस थिटा जशा मित्रांनो. आपला कोण पाहिजे सेक पाहिजे. आपल्याकडे आलेला कोण आहे 1/cos. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या बघा सेक आपला पाहिजे सेक. तर सेक आपला ह्या ठिकाणी आहे मित्रांनो. सोबत कोण आहे कॉस गुणाकारातील भागाकारामध्ये म्हणजे 1/cos म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी 1/cos म्हणजे काय मित्रांनो सेक. तर अशा प्रकारे या ठिकाणी सेक थिटा आलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी राईट हँड साइड आणू शिकलेले आहोत.